तो दिवस आला आता. स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि नवीन ब्लॉगच्या या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. ही जी सिरीज आहे खूप मनापासून बघा. ज्या गोष्टीचं मी लहानपणापासून ड्रीम बघितली होती लडाख राईडची 7 वर्ष आधी 5 वर्ष आधी जे काय ते घ्या. तर ती वेळ आली आता, तो दिवस आला आता आणि तो टायमिंगसुद्धा आला आता. तर सकाळचे वाजले 4, सकाळचे वाजले 4-4:30 झाले. मी 3:30 वाजता उठलो आहे. बाकी त्यांना फोन लावत होतो, भाईला, गणवाकांना आणि श्रेयसला. भाई उठला आहे, गणवाकांना उठले, पण तो श्रेयस साऊंड पण फोन न उचलत आहे. तर बघू, मी आता चाललो आंघोळ करायला. मी 10 मिनिटात लगेच आंघोळ करण्याला लगेच खाली जाणार आहे, कारण की मला बाईक्स थोडं बाहेर काढायचे. आणि तर मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट मग आंघोळ करू. चला, आपली बाईकची लोडिंग्स बघा, तुम्हाला दिसत असेल. तर निघालो आहे, भाई निघतो आहे. भाईचं पण झालं आहे, गणवाकांचं पण झालं. तो श्रेयस जाऊन निघाला नाही आहे चेंबूरवरून. 5 वाजता निघायचा प्लॅन होता, 5:30 झाले इकडेच. बघू काय होतं. मी तुम्हाला भेटतो मग नंतर. चला, आता निघालो आम्ही, बसलो गाडीवर वगैरे. हे लिंबू आहे ना खाली. चला, सी यू कुर्ला. आता कुर्ल्याला बाय करून आम्ही आता 20-25 दिवसानंतर भेटू. चला, बाय. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जॉईन झालो आहे आणि हाच लेन धरून आम्हाला काही किलोमीटर 200-300 जे काही किलोमीटर्स आहेत हेच धरून आम्हाला फूडपर्यंत आता जायचं आहे. तो व्ह्यू बघा कसला मस्त वाटतंय. 4 अशा बिल्डिंगच्या मागून सनराईज होतोय. मला ना बम्समध्ये जरा प्रिकॉशन्स घ्यायला लागतील बाईकसाठी.
कारण की ना बाईकचा लोड आल्या त्यानं त्या बसली आहे गाडी, कारण की मागे पण हेवी खूप आहे त्यामुळे. आणि असे खड्डे बिड्याला मी जरा नॉर्मल, कारण की ही जी राईड आहे ना आम्ही एकदम बोलतात ना 100 110 बस एवढंच मॅक्स टू मॅक्स, कारण की नाही खूप लांबची राईड आहे तर त्यासाठी एवढं रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे पोचतोय दहिसरला. मयंक कुठे जरा बघतो. पुढी मयंक आणि मामा आलाय, येतोय. मामाकडून निघालो आता. हा घोडबंदरचा रोड आहे वाटतं, आय थिंक. मीरा रोड पण क्रॉस केलं, मीरा रोड बाजूला आहे, मीरा रोड क्रॉसच केलं आहे. आणि आता फर्स्ट स्टॉप आहे आमचा आहुरा. आहुराला नाश्ता करायला थांबायचं, की कोणीच काहीच नाही खाल्लं आहे, कोणी काहीच नाही खाल्लं आहे. मी तर पाण्यावर आहे सकाळपासून आणि मला खूप भूक पण लागली. तासभर तरी लागेल, म्हणजे तासभराहून भूक सहन करायची आहे. चालेल आता करू, आता काय देख लिया जाएगा. बघा फुल ट्रॅफिक आहे, कोण कुठे काहीच समजत नाही आहे. फुल ट्रॅफिक आहे, फुल. ही रस्त्याची पूर्ण वाट लावून ठेवली. अरे अरे देवा, रस्ता उगाच खोदला, एवढा चांगला रस्ता होता. पूर्ण ट्रकने पूर्ण लेन कॅप्चर करून ठेवले ना, वरतून ना खालून. अरे बाबा धूळ उडवत गेला. माझा लडाख इकडे करतोय वाटतं. हा बघा, हा जो मुलगा आहे साई, यांनी मला मजबूत मोठी टांग दिलेली आहे. आला नाही आहे, आला नाही आहे हा. मी होप्सवर होतो हा येईल पण का आला नाही हा. आम्ही जरा आता त्यासाठी थांबलो होतो. जरा सगळे पुढे मागे झाले होते, तर आता थांबलो होतो त्यांच्यासाठी. आता मी बसतोय. आता डायरेक्ट आहुराला भेटायचं आहे. हा पालघरचा पुढचा टोल आहे वाटतं. ए दादा आहे यार. आहुराला पोचलोय. व्हॅलेंटिनो रोसी लाईट, अल्ट्रा लाईट येते. ओ अरे गणो का 4 तास झाले अजून आले ना यार. अरे गणो कुठे आहे यार. आमचा मसाला डोसा आलाय आणि यांचा येणार आहे R15 डोसा विथ रिफाइंड इंजिन. 55चा ॲव्हरेज. आता इकडून निघालो, सगळं आवरलंय. आता आमचे इंटरकॉम पण फुल तयार झाले. तिघांचे श्रेयस एक 1.5 तास लागलो. हां मग आता झाले. आता फुल मजा आहे, फुल हवा आहे. आता जाता आमचे तसं काय नाही, मच्छर तसं नसतं. आता निघतोय. चला हे बाबा तुला घरी जायचं, चल चला. मोटर लॉक. यश आणि शंतनूला जायची वेळ आली. चला भावांनो, चले बाय बाय. नीट जा हळू जा. चला हो हां चला बाय. कल्टेश चला चल. समोरचा मंदिर बघा कसला मस्त वाटतोय. आय डोंट नो काय, पण मंदिरासारखंच आहे. मस्त लुक होतो. असं लांबूनच मी जो स्पॉट केला ना तेव्हा मस्त वाटत होता. बनवला आहे ना एक नंबर, फुल राजवाडा टाईप आहे. पुणेकरी एंट्री आहे वाटतं. काय नर्मदा रिव्हर ब्रिज, त्या ब्रिजवर आहे आपण. हा आहे गुजरातचा वर्ली सीलिंग. 5 वाजता आम्ही जेवायला बसतो. रूमवर पोचणार का द्या, 400 किलोमीटर बाकी, काय माहिती, बघू. आता आमचं जेवण आलं आहे, ते खातो. सगळ्यांची हालत खूप डाऊन आहे. जेवतो आणि झोपतो.
निघालो आहे. आता वाजले बघ 5:15 आता इकडून निघतो लगेच फटाफट कारण नंतर नाईट होईल तर चालायला धड भेटणार म्हणून. तर काय आम्ही आहे ना इकडून निघालो. एवढं गरम होतं बेकार की हीट मारते. हीट वेव्ह सारखी हीट मारते. एवढं बेकार खूप गरम. काय हालत झाली आहे. इकडे खूप हालत झालेली आहे उन्हाने आमची. आणि 1+1 2 5 XYZ सगळं झालं आहे आमचं. आम्ही जरा लिंबू पाणी प्यायला थांबतोय जरा सावलीत. खूप हे झालं डिहायड्रेशन झाले खूप. आमचा हा फर्स्ट रिफ्युलिंग टाईम आहे. हा फर्स्ट गुजरातमध्येच भरतो आहे कारण की गुजरातमध्ये स्वस्त आहे. किती आहे रे ये किती आहे रे 94 95.14. ए भाई इकडून जा पुढे जा. इकडून पुढे जा. 11 रुपये स्वस्त. हाँ हाँ धीरे धीरे डालिए. अरे भाई बहुत प्रेशर है. पेट्रोल पंपला थांबलो होतो. ह्या दोघांनी फुल आंघोळ केली आहे बघा. एवढं बघा फुल एकदम. भाईने गुजरातमध्ये आंघोळ केली. फ्लड झाला डायरेक्ट. सेकंड फ्यूल स्टॉप आहे आपला. 4 तास 3 मिनटं दाखवत आहे. अजून 13 मिनटं. तर फायनली आम्ही राजस्थानमध्ये आता एंटर करतोय. आम्ही मागच्या तुम्हाला बोललो ना मी दिल्ली राईड केली होती आधी. जेव्हा ब्लॉग नाही करायचो. जेव्हा मागच्या आलो एवढी थंडी होती आम्ही आणि 5-5 टी-शर्ट घालत होतो. आता एवढं गरम आहे बघा. बापरे आता बेकार सीन झालंय. काय गरम होतंय बेकार. अभी इतना गर्मी हो रहा है कि ऐसा लग रहा है कि अभी सब कपड़े निकाल. आम्ही आता उदयपूर सिटीमध्ये पोचलो आहे 9 मिनटात आणि आम्ही आमच्या रूमवर जाऊ. तर आणि इश्यू झाला की गणवाका राहिले मागे आणि त्यांनी हॉटेल 200 किलोमीटर आधी हॉटेल घेऊन रूममध्ये झोपले. तर गाईज आम्ही काल 1 वाजता पोचलो बरोबर हॉटेलला आणि झोपता 3 वाजले आणि आता वाजले सकाळचे 9:30. तर आज काय आमचे 700-500 तरी किलोमीटर होणार नाही. आणि एक सीन झालाय गणवाका ते 200 किलोमीटर मागे थांबले हॉटेल घेऊन झोपले. मी शेवटचे 150-200 नॉनस्टॉप घेतले कारण की आम्हाला लवकर डेस्टिनेशन कव्हर करायचं होतं. भाईची पण हालत बघा. श्रेयस पण झोपलाय. खूप हालत झाली बघा. डोळे बघा. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.